नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोनॉमिक्स पूजा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तुम्हाला जर कपाशी उपडून नवीन पीक घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता जो काही कपाशीचा हंगाम आहे तो संपत आलेला आहे, पण तुम्ही पाहू शकताय की अजूनही आपल्या कपाशीची काही बोंड जे आहे हिरवीच आहेत आणि त्याचे पाने सुद्धा हिरवीच आहेत। तर आपल्याला ही कपाशी काढून इथे आपल्याला उन्हाळी पीक घ्यायचे आहेत, पण कपाशी उपडायची कशी, कारण झाड तर अजून हिरवेच आहेत। तर काय होते की भरपूर सारे जे शेतकरी आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तणनाशक आहे ते पिकावर फवारणी करत असतात। काही जे शेतकरी आहे ते मिक्स करून फवारतात, काही सिंगल फवारतात, पण त्यांना पाहिजे तसे रिझल्ट जे आहेत त्यांना मिळत नाही। तर अशा प्रकारची फसवणूक किंवा अशा प्रकारची जी काही दिशाभूल आहे ती केली जाते। तर शेतकरी मित्रांनो, यासाठी आपण अशा वेळी जे आहे पॅराक्वाट डायक्लोराइड हा घटक असलेलं जे काही तणनाशक आहे आपण इथे वापरणार आहेत। तर हे औषध फवारणी केल्यानंतर 24 तासामध्ये झाडाचे जे काही पानं आहेत ते सुकायला लागतात। जे काही झाडावर कच्चे बोंड शिल्लक आहेत तर ते जे बोंड आहे 5 ते 6 दिवसात पूर्णपणे फुटायला लागतात आणि हळूहळू संपूर्ण प्लॉटचे संपूर्ण बोंड फुटायला लागतात। तर झाड वाळल्यामुळे ते उपडायला किंवा रोटावेटर मारायला सुद्धा सोपे जाते आणि जो काही काड्यांचा कचरा आहे तो सुद्धा लवकर कुजतोय। तर याचा जो डोस आहे आपल्याला 150 ml पॅराक्वाट प्रति 15 लिटरच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला फवारणी करायची आहे। म्हणजेच तुम्हाला जर तुमचे शेत लवकर खाली करायचे असेल तर तुम्ही पॅराक्वाट डायक्लोराइडची फवारणी करा। तर भरपूर सारे शेतकरी काय करतात, जे काही आपण पॅराक्वाट डायक्लोराइड घेत आहोत यामध्ये ग्लायफोसेट मिक्स करतात, म्हणजे जे काही राऊंडअप आहे याचा वापर फवारणीसाठी ते करत असतात। तर पॅराक्वाट डायक्लोराइडमुळे काय होते की 3 तासामध्ये जे काही झाडाचे पानं आहे ते वाळायला सुरुवात होते। मग तुम्ही तिथे ग्लायफोसेट जरी मारलं तरी काय होते की पॅराक्वाटमुळे ऑलरेडीच ते पानं सुकलेले आहेत, तर त्यामुळे मग ग्लायफोसेटचे कोणते काम, म्हणून तुम्ही जे काही ग्लायफोसेट आहे ते मिक्स करून वापरू नका। पॅराक्वाट डायक्लोराइड सोबत तुम्ही सिंगल मारू शकता ग्लायफोसेट, कारण ग्लायफोसेटचे जे काही रिझल्ट आहे ते तर मी पाहिलेले नाही आहेत, पण जे काही पॅराक्वाट डायक्लोराइड आहे याचे रिझल्ट मी पाहिलेले आहेत। भरपूर अशा शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, हा जो काही कॉटनचा प्लॉट आहे हा तुम्ही खाली करून इथे उन्हाळी पिकाची लागवडीची तयारी करू शकताय। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर नैसर्गिकरित्या बोंड फुटण्याची वाट पाहिली तर अजून आपल्याला 20 दिवस लागतील। तर हे जे काही 15 दिवस आहे ते उन्हाळी हंगामासाठी सोन्यासारखे आहेत। शेत लवकर रिकामे झाल्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा असतानाच आपण उन्हाळी पिकाची जी लागवड आहे ती करू शकताय। तर शेतकरी मित्रांनो, ही फवारणी घेताना आपल्याला काही सावधानगिरी सुद्धा बाळगायची आहे। तर पॅराक्वाट हे स्पर्शजन्य तणनाशक आहे, त्यामुळे आपल्याला जेव्हा कॉटनचे पीक पूर्णतः काढून टाकायचे आहे त्याच वेळी आपल्याला या तणनाशकाचा इथे वापर करायचा आहे। आणि हे जे औषध आहे आपल्याला फवारताना नक्की चष्मा आणि मास्क घालूनच ही फवारणी करायची आहे, कारण हे जे औषध आहे ते विषारी आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला ही फवारणी केल्यानंतर काय फायदे होणार आहेत, तर त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे सर्व कापूस एकाच वेळी फुटल्यामुळे आपल्याला जो काही वेचणीचा खर्च आहे तो कमी होतोय। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही 6 दिवसात बोंडे फुटल्यामुळे कापसाची वेचणी करून लगेच तिथे उन्हाळी पिकाची लागवड करू शकताय। उशिरा मिळणाऱ्या कापसाची वाट न पाहता पुढच्या पिकाचे वेळेवर नियोजन झाले तर दुहेरी फायदा मिळतोय। तर शेतकरी मित्रांनो, वाट कसली बघताय, लवकर तुम्ही कपाशी आटपा आणि पुढील पिकाची तयारी करा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कपाशीनंतर जे काही उन्हाळी पिके आहे कोणती फायद्याची ठरेल, हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलशी जोडून राहा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।